एव्हरीवन, वेलकम टू बॅक आवर चॅनल मनीष सर. आज आपल्या या चॅनलवरती जसं पाठीमागच्या टायमाला ट्रिग्नोमेट्री 1 आणि 2 पार्ट केला मी, 2 पार्टमध्ये ट्रिग्नोमेट्री टाकले. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत थेरम. एक थेरम कोसाइनवरती 100% येणार म्हणजे येणार. 4 मार्काला आला तरी येईल किंवा प्रोजेक्शनवरती आला नाही कधी, पण तरी प्रोजेक्शन पण घेऊ. आणि एक थेरम यातलं कोणतं तरी एक तरी ना 100% 4 मार्काला पाडणार. नीट लक्ष देऊन ऐका. आणि काही नसेल ना कन्सेप्ट सांगत मरून द्या तिकडे. सांगतो ते फक्त नीट करा. मी असंच सांगेल की त्याने एक्झामला ते तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आता जर आपण कोसाइन, आता कोसाइन रूल, ट्रिग्नोमेट्री फंक्शन थेरम, कोसाइन रूल आपल्याला प्रूव्ह करायचा. आता कोसाइन रूल मध्ये काय लागतं, ते एक ट्रायंगल लागतो. एक ट्रायंगल काढायचा. त्याला नाव देऊ शकता तुम्ही. काय देऊ शकता? ए बी सी नाव दिलं. एक ट्रायंगल आहे, ए बी आणि सी. बी आणि सी हा ए, तर हा इथं काय येईल, स्मॉल ए. हा सी आहे तर इथं काय येणार, स्मॉल सी. हे बी आहे तर इथं काय येणार, स्मॉल बी. बरोबर सर. पुढं आता एक आपण असं समजू, जर याला वाय ऍक्सिस समजलं आणि ह्याला जर आपण एक्स ऍक्सिस समजलं, बरोबर, ह्याला हे बी सी म्हणजे ह्याचे पॉइंट निघतील ना. ऍक्सिस, ए ऍक्सिस काय आहे तर ए, आणि वाय वरती काय आहे का नाही, हा वाय ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस. वाय वरती काय आहे का नाही तर हा काय झाला, 0. तर इथं आपण हे जे पॉइंट काढायला गेले, हे जे पॉइंट कसं काढणार, इथनं एक परपेंडिक्युलर पण काढू आपण. हा परपेंडिक्युलर, कळतंय ना. असं फक्त असं लक्षात द्या. ह्याच्यात काय प्रूफ काय तुम्हाला जेईसीटी ला काय विचारणार नाही, बोर्डाला असंच करून दाखवावं लागतं. हा एक अँगल झाला. ठीक आहे. आता हा सपोज जर ह्याला आपण एक्स दिलं तर हा हे पण एक्स होणार, आणि जर हे वाय आहे तर हे पण वाय होणार. सिमिलर ना, रेक्टँगल तयार झाला. पण हा वाय आहे तर हा पण वाय असणार, हा वाय आहे तर हा पण वाय असणार. ती माझी आहे तर मी पण तीच आहे. हा ह्याचा आहे तर हा पण ह्याचा आहे. समजलाय ना तू? भावना पण समज आणि हे पण समज. भावना आता नको समजू, भावना नंतर. सर भावना म्हणजे काय, मुलीचं नाव आहे का तुम्ही आत फालतूपणा नाही. हा ठीक आहे. हे लिहिलं तर हिथली एक व्हॅल्यू काय येऊ शकते, इथं काय येणार मग, एक्स आणि वाय. एक्स आणि वाय हे परपेंडिक्युलर आहे. एकतर ना आपण ह्याचं करू शकतो हे, नाहीतर ह्याचं करू शकतो. हे आपण हे घेतलं तरी चालतं किंवा हे घेतलं ना तरी चालतं. आपण ह्याचं घेऊ, कोणतं पण एक ज्ञान सॉल्व्ह कर. इथं काय लिहू शकता, इंट ए बी सी इज अ ट्रायंगल असं लिहायचं फक्त. ए बी सी इज अ ट्रायंगल, असं ट्रायंगल लिहा. TRIANGLE, मी प्रॉपर लिहून दाखवतो जरा. TRIANGLE, ए बी सी इज अ ट्रायंगल. बी सी एक्स ऍक्सिस आहे पण इथं नाही ना, तर पॉइंट ए इज बिलॉंग टू एक्स अँड वाय. बी इज इक्वल टू, हा ओरिजिन समजा बी ला. बी काय आपला ओरिजिन, हे काय असतं ओरिजिन. ह्याच्यात काय असतं, आणि ओरिजिन कायम 0 0 0 0 असतं. बरोबर आहे. हे काय आहे, ओरिजिन ना. हे असं कधी नसतं, हे असं आणि असं असतं. त्याला आपण फक्त एक कन्सिडर म्हणून एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस पॉझिटिव्ह मध्येच घेतो, एक्स अँड वाय. आता बी काय आपला 0,0, आणि सी काय आहे 1,0. हे बघा. आता इथं ना डिस्टन्स फॉर्म्युला लावू शकतो, ए मायनस एक्स. पण ना आपल्या प्रूफ मध्ये ना कुठं एक्स बिक्स असं काय नाही, तर ह्याची आपल्याला व्हॅल्यू काढावं लागेल. मग त्याची व्हॅल्यू कसं करणार, तर कोसाइन. कोसाइन म्हणजे काय, कॉस घ्यावा लागेल. मग कॉस वर कशाची व्हॅल्यू, कॉस म्हणजे काय, ऍडजस्टन. ऍडजस्टन काय, ऍडजस्टन अपॉन हायपोटेनस अपॉन, नाही, ऍडजस्टन अपॉन हायपोटेनस. ऍडजस्टन अपॉन हायपोटेनस. आणि साइन काय असतो, साइन अपोजिट अपॉन हायपोटेनस. बरोबर. आता हे बघ, जर कॉस, आता कॉसला आपण जर घेतलं, कॉस आपला कॉस काय आहे, कॉस एक्स, कॉस थीटा लिहा इथं, थीटा येईल. कॉस थीटा इज इक्वल टू ऍडजस्टन. हे बघा, ऍडजस्टन म्हणजे एक्स, आणि हायपोटेनस म्हणजे 90चा ह्याचा. हे नाही लिहायचं, सी आहे, हा अपॉन सी.
मग ह्याच्यावरून x ची व्हॅल्यू होईल सी कॉस थिटा. सही आहे. आता हे बघा इथनं एक साइन ची पण व्हॅल्यू येऊ शकते. मग साइन काय आपला साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट काय इथनं जर अपोजिट म्हणलं तर हे बघा वाय. वाय ची पण व्हॅल्यू होईल ना, म्हणून साइन घेतला त्यासाठी की वाय ची व्हॅल्यू काढायची. वाय आपण काय येणार इथं हायपोटेनस मध्ये 90 च्या इथला सी. तर सी काय आहे आपला y इज इक्वल टू सी साइन थिटा. हे बघा आता आन्सर येईल तुमचा. आता डिस्टन्स फॉर्म्युला माहिती आहे का रे, x2 मायनस x1 द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 द होल स्क्वेअर. स्ट्रेट लाईन घेतला नाही मी, ते पण आपण घेऊ स्ट्रेट लाईन. ते बघा मी रफ नाही करू शकत, हे तर तुम्हाला करून दाखवतो. हे जाऊ दे, हे ठीक आहे, हे तर करून दाखवतो. हे बघा आता AC आहे ना, कशाचं काढतोय डिस्टन्स मध्ये AC ला आपण काय म्हणतोय B. जसं BC ला आपण काय म्हणतो A, तसं AC ला काय म्हणतो B. म्हणजे हे B इज इक्वल रूट. आता x A मायनस x आहे ना, A मायनस x होल स्क्वेअर प्लस 0 मायनस y द होल स्क्वेअर. आता B इज इक्वल टू काय येणार A मायनस x ची व्हॅल्यू काय आपली c cos थिटा. c cos x c cos थिटा. थिटा मध्ये ना आपलं सगळं a c cos a. थिटा मध्ये येईल नाही का. a स्क्वेअर इज इक्वल टू b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस 2bc cos a. ठीक आहे, चला करू आपण तरी. b इज इक्वल टू a मायनस cos थिटा a मायनस c cos थिटा द होल स्क्वेअर प्लस मायनस, आता मायनस ए 0 ला जाऊन द्या, c sin थिटा द होल स्क्वेअर. आता इथं काय ना स्क्वेअरिंग बोथ साइड केली, कारण की आता ह्याचा स्क्वेअर काढलं तर मग हे येणार नाही, म्हणून स्क्वेअरिंग बोथ साइड केली तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. राहणार काय a मायनस c cos थिटा द होल स्क्वेअर प्लस मायनस तर स्क्वेअर केलं की मायनस पण जातो, c sin थिटा द होल स्क्वेअर. ह्याचा आन्सर काय येणार b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. मग a स्क्वेअर मायनस 2ab म्हणजे a आणि c cos थिटा प्लस c स्क्वेअर cos स्क्वेअर थिटा बरोबर प्लस आता c स्क्वेअर आणि इथं पण sin स्क्वेअर थिटा. हे बघा इथंच करतो b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस 2. हे बघा एक सेकंड, a स्क्वेअर आहे ॲज इट इज, याला ॲज इट इज द्या, मायनस 2ac cos थिटा आहे ॲज इट इज द्या, c स्क्वेअर सेम कॉमन येऊ शकतो, आणि मग sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा 1 आयडेंटिटी. मग आपण इथं एकदा c स्क्वेअर थिटा लिहिलं तरी चालतं, म्हणजे c स्क्वेअर थिटा 1. मग इथं काय येणार b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस 2ac cos थिटा. ऍक्च्युली तर cos b आलं पाहिजे, जर आपण इथं b घेतलं ना, हा प्रूफ झाला आता हा b, तर इथं पण bच येणार. ठीक आहे, इथं काय करावं लागेल, ऍक्च्युली मी थिटा कसा घेतला माझ्या डोक्यात आलं नाही. आपण काढतो कशासाठी आहे cos b, नंतर लक्षात आलं म्हणलं असं मध्येच सांगणं जरा नाही. मग आपण काढतो अँगल कोणता आपला b, हे काढलं का हा काढलं तर cos b येणार. मग इथं cos b आला, हा पण sin b येणार, अँगल त्यासाठी काढतो. तर कळालं, फक्त ही एक माझ्याकडे मिस्टेक झाली की इथं cos b येणार, कारण की इथं थिटा येणार नाही, b येणार, इथं पण b येणार, तेव्हा हे प्रूफ होतं. ठीक आहे, दुसरं कसं करू शकतो सर, आता b स्क्वेअर काढायचं, तर b स्क्वेअर ज्यादा टेन्शन लेने का, फक्त हे बघा हा b हा a b c खतम. a cos a इथं a लिहा, इथं a लिहा, इथं पण a येणार, इथं b आला असतं ऍक्च्युली, आणि इथं a एवढंच असतं. हे फक्त चेंज होऊन हे c चं कसं काढायचंय पुसा, परत ते फक्त बदला. ठीक आहे, एकदम थोडं अवघड वाटलं असेल, अवघडच आहे तसं तर, पण ते थिअरम आहे, एवढा वेळ नाही. कळालं ठीक, नाही कळालं तर
एकदम इझी. एक ट्रायंगल काढायचा, त्यावरती एक एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस एक्स ऍक्सिस ए बी सी नाव द्यायचं. ए च्या समोर कोण असेल त्याला ए, बी च्या समोर जे असेल त्याला छोटा बी छोटा सी. एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलं तर हे बघा, हे जर एक्स आहे, हे जर वाय आहे तर हे पण वाय, तर हे पण एक्स आहे तर हे पण एक्स. ती माझी तर मी पण तीच आहे, बरोबर ना. आता हे बघ, एवढं तर झालं. नंतर एक्स आहे वाय. आता एक्स इथं डिस्टन्स फॉर्म्युला लावून कोसाइन मध्ये डिस्टन्स फॉर्म्युला लावायचं, हे फिक्स करायचं डॉक्टर. आता कोसाइन मध्ये लावून फायदा आहे का? हे बघ, इथं फायदा आहे का? ए मायनस एक्स आहे का कुठे? एक्स नाही. मग आपण डोकं वापरायचं. कॉस आहे, एक्स वरून कॉस लावला की एक्स ची व्हॅल्यू येते, तर साइन लावलं की वाय ची व्हॅल्यू आली. बेसिक नॉलेज. ठीक आहे, हे बघू आपण. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन प्रोजेक्शन. मी म्हणलं होतं प्रोजेक्शन रूल, तर मला हे सहसा वाटत नाही की येईल, कारण आजपर्यंत कधी आलं नाही आणि इथनं पण नाही येणार. फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा, ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस ए. बी इज इक्वल टू जे बी आहे तर बी येणार नाही कशात, फक्त कॉस बी कॉस बी. बी नंतर काय येणार? बी नंतर काय तर सी, तर सी कॉस ए प्लस बी कॉस सी. असं फक्त एवढं असं लक्षात ठेवा. ह्याच्यात दुसरं काय अवघड नाही. असं शिकवायला असं आता पण शिकू शकतो की एक असा एक ट्रायंगल काढला, एक हे काढलं, ह्याला नाव दिलं ए बी सी. हे नाव दिलं ह्याचं बघ, प्रोजेक्शन ऑन ए बी इज इक्वल टू, हे बघ हा डी, हा एक अल्टिट्यूड आला. मग ए बी ह्याचं प्रोजेक्शन ऑन ए बी ऑन बी सी इज इक्वल टू बी डी. तर ह्याचं प्रोजेक्शन आहे ह्याच्यावरती पडेल. नंतर परत ह्याचं प्रोजेक्शन असेल ह्याचं, हा ट्रायंगल घ्या तर ह्याच्यावरती पडेल. सांगायचं म्हणलं की शिकवणं अवघड नाही, पण आता फोकस करा की जे इम्पॉर्टंट त्याच्यावरती लक्ष द्या, हा ना. कोसाइन रूल इम्पॉर्टंट आहे, करून जावा, बाकी यातला येणार. स्ट्रेट लाईन आहे, नेक्स्ट लेक्चर स्ट्रेट लाईनचे थेरम अपलोड करतो. 100% एक तरी थेरम 4 मार्काला येईल, फिक्स आहे. ह्याच्यात काय हे नाही. 3 थेरम आहेत, तिन्हीच्या तिन्ही व्यवस्थित सांगेल एकदम. ठीक आहे, भेटू नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत